मी भरलेला आहे. हे माझं आहे, ते माझं आहे, मुलं माझे आहेत, घर माझं आहे, शरीर माझं आहे. हे कशा पद्धतीनं आहे कशा पद्धतीनं नाही, हे जे अध्यात्म आहे हे अभिधम्मामध्ये बुद्धानं सांगितलेलं आहे. कान तुमचं ऐकलं का? तुम्ही म्हणलेलं ऐकलं? त्या कानाला सांगा बरं तुम्ही की आता हे जे कानडे साहेब सांगणार आहे का मला ऐकायचं पण कमी कान बैरे असं सांगत होते ऐकू नाही बरं का. त्या डोळ्यानेच तुम्ही जर ठरवलं नाही नाही मला पाहायचंच नाही, डोळे आंधळे असतात तर पाहायचं नाही, नाही तर डोळे लावले तरी तुमच्या मनामध्ये चालूच राहते. हे आपल्या हातात काहीच नाही आहे. आपल्या हातात आहे का? हे शरीर पण आपलं नाही. मी नेहमी सांगत असतो हे शरीर जे आहे ना ते उष्ण घेतलेलं आहे निसर्गामधून, नुसती बॉडी. आणि आपल्या शरीरामध्ये जे मन आहे हे मन आहे आपलं नाही ना भाऊ, आहे का? आहे का मन आपलं? नाही आहे. हे मन कुठून तरी आलेलं आहे. जेव्हा आई वडील एकत्र येतात, दोघांचे DNA एकत्र येतात, बॉडी बनायला सुरुवात होते. हे बॉडी निसर्गातूनच घेतलेले, त्याला काय म्हणतात ते 5 तत्व जे 4 तत्व असतात नाही का? अग्नी आहे, पाणी आहे आणि घन पदार्थ आहे, पृथ्वी पदार्थ आहे. आणि हे ते मन बाहेरून येते. आपल्याला वाटते ते म्हणजे काय माझा पुनर्जन्म होईल काय, मी आता सांगणार नाही पुन्हा आपण जायचं असल्यामुळं. सुरुवात आजचा दिवस दिला होता म्हणजे सुरुवात करायला होती. तर ते बाहेरून कुठून तरी या ब्रह्मांडामध्ये जे 31 लोक आहेत, 31 लोकभूमी आहे का, त्या लोकभूमीत ते एखादं दिलं संपलं आणि त्याच्यातला तुमच्या बॉडीसाठी आवश्यक असणारं चित्त येतं. म्हणजे आपलं काही स्वतःच आहे का काही त्याच्यामध्ये हे समजावून सांगण्याचं काम झालं. बोधी प्राप्त झाली आणि बोधी प्राप्त झाल्याच्या नंतर हे किती वर्ष सांगितलं बुद्धानं किती वर्ष सांगितलं आहे की नाही? आपल्याला माहीत असलं पाहिजे. लाजत जाऊ नका गड्या. तुम्हाला माहीत राहते तर पटकन सांगत जा, आकडा सांगत जा. इकडं कानडे साहेबांना सगळ्याचा अभ्यास सांगितलं की नाही 45 वर्षे हेच सांगत गेले. मी माझं करण्यात काही अर्थ नाही. मी केलं म्हणजे तू करणारा कोणाच रे भाऊ? तू कोणा रे? शरीर आहे तू अनुभव, मन आहे तू अनुभव, तू कुठं कुठाला कोण आहे? हे आपणाला जे मिळालेले जीवन आहे, हे आपल्याला मिळालेलं जीवन आपल्या कुशल, आपल्या नाही बरं का, कोणाच्या तरी कुशल कर्माचं फळ आहे. आपल्याला मिळालेलं जीवन हे कोणाच्या तरी म्हणजे या पृथ्वीवरती नाही, त्या ब्रह्मांडामध्ये जे 31 भूमी आहे का, ते 31 भूमीमधून कुठून तरी आलेलं शरीर आहे, मन आहे नाही का. मग त्याचं जे फळ आम्हाला प्राप्त झालं, जे कुशल कर्माचं फळ आम्हाला प्राप्त झालं म्हणून माणसं झालं. या 31 भूमीमध्ये सर्वात श्रेष्ठ जर कोणी असेल तर माणूस आहे. कारण त्या माणसाला बुद्ध होता येते, माणसाला बुद्ध होता येते ना. या जनावराला होता येते का? किड्या माकोड्याला होता येते का? देवलोकाला होता येते का? ब्रह्मलोकाला होते नाही होता येत राजे, फक्त माणसालाच होता येते. आणि त्याचे आम्ही असे नशीबवान आहोत की बाबासाहेबाच्या वंशामध्ये आमचा जन्म झाला. त्याहीपेक्षा आणखी आम्ही नशीबवान आहोत की बुद्धाचा धम्म आम्ही जन्मल्याबरोबरच दिला बाबासाहेब आंबेडकर. आणि ते धम्म कळून घेण्यासाठी त्याच्यानंतर येणारी जी आईवरची रविवारची संडेची जी वंदना आहे, त्या वंदनेला येताना तुमच्याकडे असणारे जे पुस्तक आहेत कोणते आहेत? वंदने मुक्त वंदने त्यासारख्याला दिसत नाही. छान आहे आपल्या तरुण पोरांना किनाऱ्याला आणि त्यांना म्हणजे छोटे पुस्तकं आम्हाला त्याचं कारण हे आम्ही जे वंदना घेत असतो, आपण जे सगळे आम्ही नाही आपण सगळेजण मिळून जे वंदना घेत असतो पाठांतर झालेलं आहे. बऱ्याच गाथा निदान एकट्याला म्हणता नाही आल्या तर सामूहिकरित्या तर नक्की म्हणतो आपण, आहे की नाही? कांबळे साहेब येते की नाही सामूहिकरित्या? श्रीशरण पंचशी येते, श्रीरत्न वंदना येते, परित्राण येते. आणि त्याच्या पुढे जायला पाहिजे ना. त्याच्या पुढे जायसाठी काय करायचं आपल्याला? सुरुवातीला 2 गाथा आपल्याला इथं वंदने
बाबासाहेबांनी फेटर्निटी सांगलेली आहे, बंधुभाव जे सांगलेला आहे, तोपर्यंत तुमच्यामध्ये मैत्री निर्माण होणार नाही. समाजामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये मैत्री निर्माण होणार नाही. त्याच्याशिवाय ही एकोपा, एक संघ भारत तयार होणार नाही. एक संघ हे संपूर्ण विश्व होणार नाही. एक संघ आणि एक संघ एकत्र होण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये बरोबर ना फेटर्निटी म्हणजे आणि ते बंधुभाव बुद्धाने शिकवलेला आहे. त्याला करणीय नेतृत्व म्हणतात आणि ते सुद्धा आपल्या पुढच्या रविवारपासून चालू करू आणि थोडंफार अध्यात्मावर त्याला अभिधम्म म्हणतात, सर्वश्रेष्ठ धर्म म्हणतात. जे बुद्धानं फक्त आपल्या आईला आणि आईसोबत असणारे जे काही त्या काळात जे काही देव लोक होते त्यांना सांगितला, त्याचा सराव सारीपुत्राला सांगितला, सारीपुत्रानं संघाला सांगितला आणि संघानं आम्हाला सांगितला. तेच आपण इतकं अवघड आहे, इतका अभ्यास करतोय. चित्त आणि चेताशिक हे चित्त जे मन आहे ना, या मनावरच अभ्यास आहे. त्याची फ्रॅक्शन किती आहे, कुशल किती, अकुशल किती, शोभना चित्त किती, महाकुशल किती, कुशल किती, हे सगळे भानगडी फार मोठे आहेत. परंतु त्याच्यातलं तोंड ओळख म्हणून आपल्याला ते अध्यात्म कळायला पाहिजे की अभिधम्म कळायला पाहिजे. सोप्या भाषेत सांगण्याचा या ठिकाणी अभ्यास करणारे तुम्ही आम्ही सगळेच आहोत. ज्याला शक्य आहे त्याने समोर येऊ, म्हणजे अगोदरच आपण ते करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी आमच्या अध्यक्ष साहेबांना, आपल्या राज्याचे अध्यक्ष साहेब आणि जिल्ह्याचे सरचिटणीस झोडपे साहेब या ठिकाणी आहेत. जिल्ह्यामध्ये जिथं कुठं शिकवायला जायचं असेल तर आम्ही तयार आहोत. केंद्रीय शिक्षक कुठे नाही आम्हाला, तिथं आम्ही शिकवायला तयार आहोत. कारण आम्ही अभ्यास करायला थोडा पुन्हा फुलाची पाकळी म्हणून आम्ही तयार झालेले आहोत. आमचे जे केंद्रीय शिक्षक आहेत त्या बोधाचार्य त्याच्यामध्ये ट्रेन झालेले आहेत. तर खास करून बोधाचार्यांसाठी अध्यक्ष साहेब, बोधाचार्यांसाठी कार्यशाळा ठेवायची. 8 ते 9 आपण मागच्या 5 वर्षापूर्वी आपण बसलो, त्याच्यामध्ये बरंच आपल्याला शिकायला मिळालं. बिलकुल. आता अध्यक्ष साहेब, हो सर तयार करू. कारण ॲडमिनिस्ट्रेशनचा भाग आहे. ॲडमिनिस्ट्रेशनला विचारल्याशिवाय त्या तिथं म्हणजे काम करता आलं पाहिजे आम्हाला, आहे की नाही. तर त्याची परवानगी मिळाली आम्हाला, जिल्ह्याची मिळाली, सरचिटणीस साहेबांकडून आणि अध्यक्षांची मिळाली. उद्यापासून जे बोधाचार्य गैरहजर आहेत त्यांना मेसेज टाका आणि प्रत्यक्ष फोन करा. आणि बोधाचार्यानेच हजर राहायला पाहिजे असं काही बंधन नाही. ज्याला शिकायचं आहे, आपण धर्मामध्ये आहोत आणि धर्माचं आम्हाला ज्ञान थोडं तरी मिळालं पाहिजे. इथे 70% लोक आहोत आणि आमचे 70 लोक इथं असले ते 70% लोकांना समजावून सांगायचं काम करते. एवढं माझी शब्द इथेच थांबवतो आणि पुढच्या वेळेसपासून अभिधम्माचा भाग या ठिकाणी शिकवला जाईल. अर्धा घंटा अभिधम्मावर इथे बोलले जाईल आणि नंतर मग ॲडमिनिस्ट्रेशनचं बोललं जाईल. आणि रात्री या ठिकाणी काय म्हणलं मी तरी पाठी 8 ते 9 दरम्यान आणि तिथं धम्मचक्र प्रवर्तन सूत्र हे सूत्र शिकवले जाईल, त्याचा अर्थही शिकवले जाईल. धम्मचक्र प्रवर्तन सूत्र हे आषाढ पौर्णिमेला भगवंतानं 3 महिने पंचमवर्गीय भिक्खूला शिकवला की आपल्या भाषेमध्ये इतका आपणारा संबंध तेवढंच सांगायचं. हे सांगण्यासाठी 8 वर्ष काय म्हणे काय बरोबर आहे.